अखंड विश्वाला शांततेचे संदेश देणारे करुणामय तथागत भगवान गौतम बुद्ध या भारताचे भाग्यविधाते भारतरत्न विश्वरत्न परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या विश्वामध्ये बहुजनांच्या हितासाठी सुखासाठी झटणाऱ्या तमाम महापुरुषांना महामाऊलींना प्रथम त्रिवार वंदन करून आज या ठिकाणी वर्षवास प्रवचनमाला पुष्प 12वे या ठिकाणी संपन्न होत आहे। कार्यक्रमाचे अध्यक्ष गौतमजी ओवाळ, स्वागताध्यक्ष सुरेशजी रोकडे, त्याच पद्धतीने प्रमुख पाहुण्या या ठिकाणी आयुष्यवती सत्यफुलताई दंदी यांचं या ठिकाणी सम्राट बुद्धविहाराच्या वतीने सहर्ष स्वागत। त्याच पद्धतीने प्रवचनकार आयुष्यवती लताताई दळवी यांचे या ठिकाणी सहर्ष स्वागत। मी प्रमुख पाहुण्यांना आणि प्रवचनकार ताईंना विनंती करतो की आपण या ठिकाणी येऊन सदरील जे आपलं आदर्श स्थान आहे ते प्रकाशमय, सुगंधीमय आणि पुष्पमय करावे। या संस्थेच्या वतीनं आयोजित वर्षावास प्रवचनमाला 2025 अंतर्गत आज आपण 12वे पुष्प गुंफत आहोत। उपस्थित सर्व श्रद्धावान उपासक उपासिका धम्मबंधू यांना सविनय जय भीम। मी आदरणीय लताताई दळवी मॅडमला विनंती करतो कृपया आपण पुढे विराजमान व्हावं। त्याबरोबरच या पुष्पास प्रमुख पाहुण्या म्हणून लाभलेल्या आदरणीय सत्यफुलताई दंदी मॅडम यांनाही मी विनंती करतो की आपण पुढे विराजमान व्हावं। आपण मान्यवरांचा सन्मान घेऊया। या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय गौतमजी ओवाळ साहेब यांना नम्र विनंती करतो कृपया आपण पुढे यावं। या पुष्पास प्रमुख प्रवचनकार म्हणून लाभलेल्या आदरणीय लताताई दळवी मॅडम यांचा ते सन्मान करतील अशी मी त्यांना नम्र विनंती करतो। माननीय ज्योतिताई कडाळे मॅडम यांना विनंती करतो कृपया आपण पुढे यावं। या पुष्पास प्रमुख पाहुण्या म्हणून लाभलेल्या आदरणीय बोधाचार्या सत्यफुलताई दंदी मॅडम यांचा आपला सन्मान करतील अशी मी त्यांना विनंती करतो। सदर या वर्षवासानिमित्त सर्व राजकीय, धार्मिक, सामाजिक क्षेत्रातील अत्यंत नातेवाईक, मित्रपरिवार या ठिकाणी उपस्थित झालात त्याबद्दल मी आपल्या सर्वांचे। त्याच पद्धतीने आज शनिवार असल्या कारणाने काही तरुण वर्गाचा वर्किंग डे आहे, कामाचा दिवस आहे, ते 6च्या नंतर कामातून सुटतील। त्यामुळे आपला जो 5चा टायमिंग आहे स्थानिक लोक किती जरी आपण म्हटलं की आम्ही बौद्ध आहोत पण कुठेतरी थोडस वर खाली होतच राहतं। म्हणून आज तरुण वर्ग सुद्धा आजही काय मांडव बांधण्याच्या मागच लागलेले आहेत। पण असो, ज्यांना धम्म कळाला ते ज्ञानाच्या मार्गाने पुढे गेले, ज्याला धम्म कळाला नाही तो मागच्या मागच राहायला लागला। पण आपण आपलं काम आहे धम्माचा प्रसार आणि प्रचार करणे। मग त्यात किती लोक आहेत ते न बघणे, एक जण जरी तयार झालं तर भरपूर झालं। कारण ह्या ठिकाणी जुने लोक जे होते भारतीय बौद्ध महासभेचे, त्यांच्यामुळे आज आम्ही कुठेतरी घडलो।
आणि आज ह्या भागामध्ये 10 मुलं तयार झाले बौद्धाचार्य म्हणून कुठे धार्मिक काम करतात. हीच या बुद्ध विहाराची पोचपावती आहे. त्याच पद्धतीने वेळात वेळ काढून आम्हाला या ठिकाणी चव्हाण सर इथं उपस्थित झाले, तर त्यांचं खरं सतशा मनापासून मी आभार व्यक्त करतो. प्रत्येक वेळेस त्यांचं आम्हाला मार्गदर्शन महत्व असतं. आणि सगळ्या भारतीय बौद्ध महासभा पुणे यांचं या ठिकाणी सहर्ष स्वागत. आमचे सन्माननीय तानाजी कांबळे साहेब, वडावराव साहेब हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित झाले. जामराव साहेब, राजरतनजी, सुनंदताई कांबळे, वंचितचे उजागरे साहेब या ठिकाणी उपस्थित झाले. तर आपल्या सर्वांचं या ठिकाणी सहर्ष स्वागत करतो. आणि या बुद्ध विहाराच्या माध्यमातून सर्व ज्या ज्या बुद्ध विहारातून कार्य होत असतं त्या ह्या विहारातून पण आम्ही थोडं का होईना धार्मिक सामाजिक कार्य आम्ही या ठिकाणून करत असतो. आता पण या विस्तारी भवनालाही सम्राट अशोक बुद्ध विहाराच्या वतीने 50-60 लोकांनी जाऊन त्यांना पाठिंबा दिला. त्याच पद्धतीने कुठेही आता शांतीनगर भागामध्ये सुद्धा त्या पाण्यामुळे काही मित्रपरिवार आहे आमचा, त्यांच्या घरात पाणी आलं तर सम्राट अशोक बुद्ध विहाराच्या वतीने त्यांनाही गेल्या आठवड्यामध्ये आम्ही त्या बुद्ध विहारामध्ये जाऊन त्यांना अल्पोपहार दिला. आणि सम्राट अशोक बुद्ध विहाराच्या वतीने जे जे काही आम्हाला जमतंय, जे जे काही करता येते ते आम्ही करत आहोत. आणि पुढील कार्यक्रमाला आपण सुरुवात करावी असं सुचवून सोनवणे साहेबांनी पुढील कारभार हाती घ्यावा अशी विनंती. भारतीय बौद्ध महासभा पुणे या संस्थेच्या वतीनं आपण विहारामध्ये प्रत्येक शनिवारी रविवारी 2 प्रवचनं घेऊन असं आपण महिन्यामध्ये साधारण 13 प्रवचनं आयोजित केलेली आहेत, ज्यामधून आपला प्रयत्न आहे की धम्माचा प्रचार आणि प्रसार व्हावा. त्याबरोबरच नवीन तरुण बोधाचार्य किंवा बोधाचार्या यांनाही आपण प्रशिक्षण देण्यामध्ये सक्रिय सहभाग नोंदवू असा संस्थेची भावना आहे. भारतीय बौद्ध महासभा पुणे या संस्थेच्या वतीनं उपस्थित सर्वांचंच मनपूर्वक हार्दिक स्वागत. या पुष्पास प्रमुख पाहुण्या म्हणून लाभलेल्या आदरणीय सप्तफुलाताई दंडी मॅडम यांना मी नम्र विनंती करतो की आपण आपले विचार मांडावे. धन्यवाद. सर्वात प्रथम मी सर्वांना जय भीम करते. सर्वांनी जय भीम करत राहा. हेच तर आता बौद्ध लोकांची खास ओळख आहे. ज्यावेळेस मी केशवनगरून इथं आले तर मला खरोखरच ओळख नसताना वानखडे भाऊंनी आवाज दिला यात आहे, तेव्हा मला खूप आदर वाटलाय. आणि इथं ज्यावेळेस आतमध्ये आले ना तर खरोखरच आनंद झाला की आपली कुठेतरी प्रगती होत आहे. मी प्रथमतः महाकारुणिक तथागत गौतम बुद्ध, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांना आणि यांच्या विचारांना मी प्रथमतः त्रिवार अभिवादन करते. इथं सर्व सम्राट अशोक बुद्ध विहाराच्या सर्व महिला कमिटी अध्यक्ष उपाध्यक्ष जे कमिटीचे लोक आहेत त्यांचे खरोखरच मी आभार मानते. कारण ह्याच्यातून जी आपली प्रगती होते ही महत्वाची आहे. वानखडे भाऊने आता सांगितलं की ज्या लोक मानवाकडे गेले खरोखरच त्यांना धम्मक कळाला नाही. आपली पण पहिली परिस्थिती होती ती, कारण प्रत्येक आपण ज्या भागात जातो, आता मी पण अकोला जिल्ह्यातली आहे, विदर्भात असं नाही आहे की इथं आपला समाज सुधारणा नाही आहे. प्रत्येक गावोगावी खेडोखाडी पूर्ण खेडोगावात भलाही बुद्ध विहार नसेना पण स्वतःच जे स्थान निर्माण करतात तिथं की आम्ही बौद्ध आहोत. स्वतः महिला रानातून येऊन कष्ट करून संध्याकाळची वंदना आणि हे जे ग्रंथ वाचन असते आपलं ते ग्रंथ वाचन करतात. म्हणजे कष्ट करून सुद्धा त्यांना धम्म कळालेला आहे. आणि आपण ज्यावेळेस शहरात राहतो, शहरात राहताना प्रत्येक व्यक्तीला कळायला पाहिजे बौद्ध काय आणि धम्म काय. धम्म कळाल्यानंतर त्याचे पाय मंदिराकडे वळत नाहीत किंवा कोणत्या मानवाकडे वळत नाहीत. तो सरळ सरळ बुद्ध विहार शोधतोय की ह्या नगरामध्ये बुद्ध विहार आहे का हे ओळख पहिले येते. कारण का तो मुळात त्याला धम्म कळायला असते. मी आज 2000 पासून इथं राहते.
मला केशवनगरच्या धम्मदाय बुद्ध विहाराच्या वतीने मला भारतीय बौद्ध महासभेचे बौद्धाचार्य म्हणून माझी निवड केलेली आहे आणि मी बरेच कार्यक्रम घेते, कुठं छोटे मोठे कार्यक्रम घेते, लग्न समारंभ घेते, साखरपुडा घेते, परत वाढदिवस करते. मनाला कुठेतरी एक धार्मिकता आपल्याला मिळतंय, समाधान वाटतंय. कारण आजकाल सगळे आपापल्या संसारामध्ये गुंतलेले आहेत. कारण का कोणी म्हणतो आम्हाला वेळ नाही, कोणी म्हणते आम्हाला, पण जे लोक समाजासाठी वेळ देतात, विहारासाठी वेळ देतात, खरोखरच भाग्यवान आहेत ते लोक. कारण कुणाचे पण पावलं विहाराकडे वळत नाही, अजिबातही वळत नाही. कारण जवळून जातात पण आम्ही बौद्ध आहोत म्हणून आतमध्ये येत नाही. हा बघाय तिकडे त्या विहारा मंदिरात जाऊन ते हळद कुकू लावून सगळं करून येतील, परंतु विहारात त्यांचे पाय वळत नाही. असे किती लोक आहेत केशवनगरमध्ये, पण भरपूर लोक आहेत. पण आम्ही आमचे थोडं मेहनत करते, प्रत्येकाच्या घरी जाते, त्यांना समजून सांगते, काहीतरी कुठेतरी सुधारणा होते त्यांच्यात. असं नाही होत नाही म्हणून, पण वेळ लागते त्यांना, कारण त्यांच्या मनात सगळं भरलेलं असते. मला आज या भारतीय बौद्ध महासभेच्या वतीनं खरोखर माझ्यात पण खूप फरक झाला. नाही तर मला असं उभं राहून जय भीम सुद्धा म्हणायची माझ्यात ताकद नव्हती. आज मला भारतीय बौद्ध महासभेचा खूप अभिमान आहे. कारण का मी त्याच्यापासून थोडं स्ट्रॉंग झाली म्हटलं म्हणजे कुठं उभं राहून 2 शब्द बोलू शकते. मलाही चुकत असेल पण बोलते, प्रयत्न करते, बोलण्याचा प्रयत्न करते. मला आज धांगे सरांनी फोन केला होता, म्हटले ताई तुम्हाला आज मी याला येरवड्याला जायचं आहे आणि असं कार्यक्रम आहे. म्हटलं ठीक आहे सर, मी जाऊ शकते, पण एकटी येणार कशी, एवढा लांब केशवनगर आणि हे खूप हे आहे ना, म्हणून माझ्या मुलाला घेऊन आले मी. आणि मला आज प्रमुख पाहुणे म्हणून इथं बोलण्याची संधी दिली. 12वे पुष्प गुंफलेले आहे, या वर्षभाषेत खूप चांगलं संधी साधलेली आहे, ती कुणाला पण मिळू शकत नाही. मी सर्वांचे भारतीय बौद्ध महासभेचे आणि सम्राट अशोक बुद्ध विहाराच्या सर्व पदाधिकाऱ्यांचे मी स्वागत करते किंवा त्यांचे आभार मानते. असेच प्रत्येक शनिवारी सगळ्यांना संधी मिळावी असे मी तथागताच्या चरणी वंदन करते. खूप खूप धन्यवाद ताई, आपण उत्कृष्टरित्या आपलं मनोगत मांडलेलं आहे. यानंतर एक प्रबोधनपर गीत गाण्यासाठी मी प्राचारण करतो आयुष्यमान बोधाचार्य राजेश गायकवाड यांना. सर्वांना मैत्रीपूर्वक जय भीम. बंधू आणि भगिनींनो, सध्या श्रावण महिना चालू आहे आणि श्रावण महिना चालू झाला की महारोगाची साथ पसरली जाते आणि ती महारोगाची साथ पसरू नये म्हणून भारतीय बौद्ध महासभेचे जे आमचे डॉक्टर आहेत, प्रकाश नाईक सरांसारखे, तसेच मोडगरे गुरुजींसारखे, संदीप सोनवणे सारखे जे डॉक्टर आहेत, ते डॉक्टर लस टोचण्यासाठी म्हणजे प्रत्येक गावोगावी प्रत्येक विहारांमध्ये फिरत आहेत. तर ही रोग आपल्याला लागू नये तर ती लस आपण सर्वांनी घ्यावी यासाठी हा छोटासा प्रयत्न आहे. त्याचाच प्रयत्न मी एक गीतातून सादर करत आहे. अनिरुद्ध वानकर यांचं गीत आहे, कबीरा 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 कबीरा, माटी का एक नाग बना के, माटी का एक नाग बना के पूजे लोग लुगाया, हाँ पूजे लोग लुगाया। जिंदा नाग जब घर में निकले ले लाठी धमकाया, कबीरा ले लाठी धमकाया, कबीरा 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 कबीरा।
जिंदा बाप कोई न पूजे, मरे बाद पूजवाया। जिंदा बाप कोई न पूजे, मरे बाद पूजवाया। मुट्ठी भर चावल लेके, मुट्ठी भर चावल लेके कौवे को बाप बनाया, कौवे को बाप बनाया। कबीरा कबीरा, ये दुनिया ये दुनिया ये दुनिया कितनी बावरी है, बावरी है। जो पत्थर पूज जाए, जो पत्थर पूज जाए। घर की चकिया कोई न पूजे, जिसका आटा खाए। कबीरा जिसका पिसा खाए। कबीरा कबीरा, माटी का एक नाग बना के, माटी का एक नाग बना के पूजे लोग लुगाया। हाँ पूजे लोग लुगाया। जिंदा नाग जब घर में निकले, ले लाठी धमकाया। कबीरा ले लाठी धमकाया। कबीरा